प्रथम वर्ष वाणिज्य म्हणजेच FY BCom या वर्षामध्ये आपण प्रवेश घेतला असेल तर FY BCom या वर्षामधील इकॉनॉमिक्स या विषयाच्या संदर्भातील आपण अभ्यासक्रम अभ्यासत आहोत. मित्रांनो, त्यासाठी सुरुवातीला आपल्याला BComची पदवी कशी मिळते ते समजून घेतलं पाहिजे. कारण आता एका वर्षात एक डिग्री अशा पद्धतीचा डिग्री आपल्याला मिळणार नाही. BComची डिग्री मिळवण्यासाठी 3 वर्ष लागतात. 3 वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम अभ्यासावा लागतो आणि मग आपल्याला एक डिग्री मिळणार आहे. तर या 3 वर्षात आपण कशा पद्धतीने तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा हे समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक वर्षामध्ये कशा पद्धतीने ते अभ्यासक्रम असतात, कुठले घटक त्यामध्ये येतात, त्या प्रत्येक वर्षातल्या परीक्षा कशा होतात आणि सगळ्या परीक्षांचे मिळून कॅल्क्युलेशन करून आपल्याला डिग्री कशी मिळते, असे खूप प्रश्न आत्ताच्या इथून पुढे FY पासूनच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला करावे लागतात. एखाद्या वर्षात जर आपण कमी अभ्यास केला तर त्याचा परिणाम आपल्या एकूण मार्क लिस्टवरती होतो आणि आपले गुण कमी होऊ शकतात. यासाठी आता प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमापासून तर 3ऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमापर्यंत सगळा अभ्यास आपल्याला व्यवस्थित आणि मॅनेज करून अभ्यास करून त्याची माहिती अभ्यासून द्यावा लागणार आहे. तर आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळतात आणि मग डिग्रीलाही मार्क चांगले राहतात. काही विद्यार्थ्यांना एखाद्या वर्षात कमी मार्क पडले तर इतर वर्षांमध्ये ते एक्स्ट्रा अभ्यास करून कव्हर करू शकतात. म्हणजेच इथं आपल्याला थोडेसे चान्स बेटर म्हणता येतील. चला तर मग या 3 वर्षाच्या सिलेबसमध्ये प्रथम वर्षातला आपला इकॉनॉमिक्सचा अभ्यासक्रम कसा आहे तो अभ्यासूया. मित्रांनो, तुम्हाला BComची डिग्री 3 वर्ष आणि त्यामधील अभ्यासक्रमावरती आहे मी सांगितलं. तर पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर द्यायचे आहेत. सेमिस्टर म्हणजे काय आणि सेमिस्टर विषयीची माहिती आपण यापूर्वी BAच्या संदर्भातील अभ्यासक्रम पाहत असताना अभ्यासली होती. सेमिस्टर म्हणजे एक ठराविक कालखंडामध्ये एक ठराविक अभ्यासक्रम असं एक सेमिस्टर बनवलं जातं. इथून पुढं प्रत्येक वर्षात आपल्याला 2-2 सेमिस्टर असणार आहे. पहिलं आणि दुसरं सेमिस्टर असे 2 सेमिस्टर प्रथम वर्षात होतील. दुसऱ्या वर्षी पुन्हा 2 सेमिस्टर म्हणजेच त्याच्या पुढचं 3रं सेमिस्टर आणि 4थं सेमिस्टर अशा पद्धतीने 2 सेमिस्टर असणार आहेत. आणि 3ऱ्या वर्षात पुन्हा 2 सेमिस्टर जी असतील आपली 5वं आणि 6वं सेमिस्टर. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वर्षात 2-2 सेमिस्टर मिळून आपलं 3 वर्षात 6 सेमिस्टर होतात. हे 6 सेमिस्टरचे गुण कॅल्क्युलेट करून आपल्याला शेवटी फायनली ही डिग्री आपल्याला मिळणार आहे BComची. मग आता पहिल्या सेमिस्टरमध्ये, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये, 3ऱ्या सेमिस्टर असू द्या किंवा कुठल्याही सेमिस्टर असू द्यात, प्रत्येकामध्ये सिलेबस वेगळा. प्रत्येक सिलेबस सेमिस्टरमध्ये वेगळा सिलेबस अभ्यासून तो सिलेबस त्या ठिकाणी कंप्लीट करायचा. तो सेमिस्टर संपलं की दुसऱ्या सेमिस्टरची सुरुवात होते. त्यावेळेस पहिल्या सेमिस्टरमधला कुठलाही अभ्यास दुसऱ्या सेमिस्टरमध्ये येत नाही. असं वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये वेगवेगळा अभ्यास अभ्यासून आपण ते सगळा अभ्यास करत जाणार आहोत. आणि ह्या सगळ्या सेमिस्टरमध्ये अभ्यासक्रम वेगळा असतो हे लक्षात घ्या. आता प्रत्येक विषयाच्या बाबतीतली ही सेमिस्टर सेम अशीच असतात. म्हणजे इकॉनॉमिक्स विषय आपण जर अभ्यासाला घेतला आहे तर इकॉनॉमिक्सचे पण पहिल्या वर्षामध्ये 2 सेमिस्टर होतील, दुसऱ्या वर्षात 2 सेमिस्टर होतील आणि 3ऱ्या वर्षात 2 सेमिस्टर होतील. पहिल्या सेमिस्टरमध्ये कुठला विषय इकॉनॉमिक्सचा, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये कुठला विषय, 3ऱ्यात कोणता, 4थ्यात कोणता हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मग संपूर्ण सिलेबस कसा आहे, कोणते विषय आपण इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासणार हे कळेल. आता मी फक्त इकॉनॉमिक्स हा विषय समोर घेऊन तुम्हाला त्याची माहिती देतो. हा सेमिस्टरचा भाग आणि मार्कांच्या टोटल कॅल्क्युलेशनचा भाग जर तुम्हाला समजला नाही तर त्याच्यावरती
आपण नंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या 3 वर्षातले मार्क कॅल्क्युलेट करून तुमच्या मार्क लिस्टवरती कसे येतील याची माहिती त्यामध्ये मी देईल. आता आपण प्रथम वर्ष वाणिज्य म्हणजेच FY BCom मध्ये इकॉनॉमिकचा कोणता भाग तो अभ्यासणार आहोत. इथं फर्स्ट सेमिस्टर तुमचं सुरू होईल. प्रथम वर्षामध्ये 2 सेमिस्टर आहेत. त्याच्यामध्ये काही कंपल्सरी सब्जेक्ट असतील 2-3 आणि नंतर आपल्याला काही सिलेक्ट करावे लागतील ऑप्शन सब्जेक्टमधून. तिथून काही सब्जेक्ट सिलेक्ट करून एक 6 ते 7 सब्जेक्ट तुमचे तयार होतात आणि त्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला ते 6 सब्जेक्ट किंवा 7 सब्जेक्ट असेल ते द्यायचे आहेत. हे समजा पहिल्या 6 महिन्यामध्ये पहिलं सेमिस्टर होईल. इथं याची परीक्षा झाली की हे सब्जेक्टमध्ये जे काही कंटेंट होते, जे काही अभ्यासक्रम होता हा या ठिकाणी पूर्ण होईल. सेकंड सेमिस्टर सुरू होईल नंतर दुसऱ्या पार्टमध्ये, त्याच वर्षामध्ये राहिलेल्या 6 महिन्यामध्ये. तिथेही पुन्हा कंपल्सरी सब्जेक्ट असतील आणि बाकीचे काही तुम्हाला सिलेक्ट करायचे ऑप्शनमधून निवडायचे आहेत आणि तिथेही तुमचे 6 महिन्याचे पुन्हा दुसरं सेमिस्टर या ठिकाणी कंप्लीट होईल. पहिल्या सेमिस्टरमधील सिलेबसचा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये समावेश नसतो. ते सेपरेट असतात, पूर्ण वेगळे असतात. तुम्हाला पुस्तक देखील फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टरचं वेगळं पाहायला मिळेल. आपण इकॉनॉमिक्सचा विचार करूयात. इकॉनॉमिक्सचा देखील पहिल्या सेमिस्टरमध्ये जे इकॉनॉमिक्सचं पुस्तक असेल ते तुम्हाला दुसऱ्या सेकंड सेमिस्टरमध्ये नसणार आहे. आता त्यामध्ये कुठला सिलेबस हे देखील आपण आज या ठिकाणी पाहणार आहोतच. पाहूयात नंतर यामध्ये कशा पद्धतीने बदल होणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला प्रत्येक इयर वाईज सेमिस्टर आणि त्यामध्ये असणारा इकॉनॉमिक्सचा कोणता पार्ट आहे तो आपण आधी समजून घेऊया. पहा, FY BComच्या फर्स्ट इयरमध्ये आपण फर्स्ट इयर BComचा जो पहिलं वर्ष असेल त्यामध्ये 2 सेमिस्टर असणार आहे. पहिल्या 6 महिन्यात पहिलं सेमिस्टर आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये दुसरं सेमिस्टर, म्हणजे 6 महिन्यापर्यंत एक सेमिस्टर आणि वार्षिकला दुसरं सेमिस्टर, असे 2 सेमिस्टर होणार आहे. आता ह्या पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सचा विषय आहे कॉमर्समध्ये FY BComमध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स आणि तो फर्स्ट पार्ट आहे, त्याला मायक्रो असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं मायक्रो इकॉनॉमिक्समधला बिझनेस इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे आणि तो फर्स्ट पार्ट आहे. त्याचा ओळखायला आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येतो कारण सेकंड सेमिस्टरमध्ये पण पुन्हा बिझनेस इकॉनॉमिक्स नावानेच हे अर्थशास्त्र आहे आणि तिथेही मायक्रो आहे. त्यामुळे ओळखायचं कसं तर त्याला कोर्सला नंबर दिलेले असतात. इथं जे आपण इकॉनॉमिक्स अभ्यासतो इथे 113 नंबरच्या कोर्सचं आहे आणि इथं जे अभ्यासतो इथे 123 नंबरच्या कोर्सचं आहे. ठीक आहे, म्हणून ह्या दोघांमध्ये फरक आहे. पहिल्या वर्षामध्ये आपण जे पहिलं सेमिस्टर आहे त्यामध्ये फर्स्ट मायक्रो भाग अभ्यासणार आहोत आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये सेकंड मायक्रो भाग अभ्यासणार आहोत. ठीक, असे 2 वेगवेगळे सब्जेक्ट आपण ह्या पहिल्या वर्षामध्ये अभ्यासणार आहोत. आता तुम्ही ॲज इट इज कम्पेअर जर केलं FY BA बरोबर, तर BAमध्ये देखील इकॉनॉमिक्सचा एक विषय असेल पण तो इकॉनॉमिक्सचा विषय पूर्णपणे वेगळा असणार. याच्या आधी आपण त्याचा व्हिडिओ बनवलेला होता, तुम्ही पाहू शकता जर पाहायचं असेल तर. इथं तुमचा विषय आणि त्यांचा विषय पूर्ण वेगळा असतो. आत्तापर्यंत 12वीपर्यंत 11वी-12वीला कॉमर्स आणि आर्ट्समध्ये एकच सब्जेक्ट एकच कंटेंट होता इकॉनॉमिक्सचा, पण इथून पुढे FY SY TYला तुमचे कॉमर्समध्ये इकॉनॉमिक्स वेगळं आणि BAमध्ये इकॉनॉमिक्स वेगळं, अशी 2 वेगवेगळे विभाग या ठिकाणी होतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी कम्पेअर करून इकॉनॉमिक्स अभ्यासू नका, तुमचं इकॉनॉमिक्स वेगळं असणार आहे. तर इथं बिझनेस इकॉनॉमिक्सचा हा पहिला आणि दुसरा पार्ट पहिल्या वर्षात झाला की आपण SYमध्ये जाणार आहोत सेकंड इयर BComमध्ये. त्यावेळेस तुम्हाला पुन्हा 2 सेमिस्टर असतील, सेमिस्टर 3rd आणि सेमिस्टर 4th. इथेही नाव बिझनेस इकॉनॉमिक्स आहे पण विषय थोडा वेगळा आहे. इथं मायक्रो इकॉनॉमिक्स होतं, इथं मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. मॅक्रोचा पहिला भाग आहे आणि त्याचा नंबर 233 आहे. 4थ्या सेमिस्टरमध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स सेकंड पार्ट आहे पण हा मॅक्रोचा आहे, मायक्रोचा नाही आहे, मॅक्रोचा आहे. मॅक्रोचा पार्ट आपल्याला दुसऱ्या वर्षात शिकायचा आहे, मायक्रोचा पार्ट हा पहिल्या वर्षात शिकायचा आहे. इथं फर्स्ट सेकंड आणि सेकंड इयरमध्ये मॅक्रोचा फर्स्ट सेकंड, अशा पद्धतीने हा सिलेबस आहे.
243 नंबर आहे. थर्ड इयर आपण गेलो की थर्ड इयरमध्ये बी कॉमच्या 5वा आणि 6वा सेमिस्टर आहे, ज्यामध्ये इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा एक विषय आहे आणि त्याला ऑब्लिक इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा एक विषय आहे. तुम्ही दोघांपैकी कुठला तरी एक विषय त्या ठिकाणी निवडायचा आहे. हे बऱ्याच वेळेला डिपेंड करतं आपल्या कॉलेजवरती. कॉलेजने एक विषय यापैकी सिलेक्ट केलेला असतो आणि जो तुमच्या कॉलेजमध्ये असेल तो विषय तुम्हाला या ठिकाणी मिळेल. म्हणजे काही ठिकाणी इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पाहायला मिळेल तर काही ठिकाणी इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स पाहायला मिळेल. जो तुमच्या कॉलेजमध्ये असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. तिथं फर्स्ट पार्ट त्याचा असेल, याचा नंबर 353 आहे. आणि शेवटचं 6वं सेमिस्टर जे आहे त्यामध्ये देखील इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा आणि किंवा तुम्ही इंटरनॅशनल इकॉनॉमी घेतला असेल तर त्याचा सेकंड पार्ट असणार आहे. 363 नंबर त्याचा आहे. अशा पद्धतीने हे 3 वर्षांमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स अभ्यासायचं आहे आणि ते अशा पद्धतीचं आहे. आता आपण पहिल्या वर्षामध्ये जे बिझनेस इकॉनॉमिक्स पाहतोय त्याच्यातील फर्स्ट सेमिस्टरमध्ये कुठला सिलेबस आहे ते सुरुवातीला पाहूया. आज आपण त्याची माहिती पाहूया. जेव्हा सेकंड सेमिस्टर सुरू होईल त्यावेळेस आपण सेकंड सेमिस्टरची माहिती पाहूयात. ह्या वर्षामध्ये आपण हे 2 सेमिस्टर क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. पहा, आधी पुढचा भाग आता आपल्याला एक विचारात द्यायचा की याच्यावर एक्झाम कशा होणार आहेत. हा जो आपण आता मायक्रोचा पार्ट पाहिला तर पहिलं सेमिस्टर इथं कसं कंप्लीट होईल. द इव्हॅल्युएशन ऑफ स्टुडंट होल डन ऑन 3 पॅरामीटर्स. याला 3 आपल्याला क्रायटेरिया आहेत. 3 गोष्टी आपल्याला कंप्लीट करून हा सिलेबस इथं पूर्ण करायचा आहे आणि तसेच तुम्हाला त्याच्या एक्झाम द्यायच्या. पहिला आहे त्याच्यामध्ये इंटरनल असेसमेंट. इंटरनल असेसमेंटमध्ये काय आहे ती आपण थोडंसं नंतर पाहूया, पण हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन एक्झाम आहेत. प्रॅक्टिकल आहेत काही विषयांना, त्याच्या संदर्भातला हा आहे. लिस्ट ऑफ कोर्स हॅविंग प्रॅक्टिकल इज गिवन इन नोट नंबर 4. तुम्हाला ज्या विषयांच्या संदर्भात प्रॅक्टिकल आहे ते 4 नंबरच्या कॉलममध्ये दिलेलं आहे. तिथं तुम्ही पाहायचं आहे कुठल्या याला हे प्रॅक्टिकल एक्झाम आहेत. आता याची गरज नाही. थर्ड आहे इथं पॅरामीटर ज्याच्याद्वारे आपल्याला मार्क काउंट होणार ते म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झाम, जी फायनलची युनिव्हर्सिटी एक्झाम घेते ती एक्झाम. ओके, असे 3 पॅरामीटर आहेत. इंटरनल असेसमेंट, एक प्रॅक्टिकल आणि एक युनिव्हर्सिटी एक्झाम. ज्या ठिकाणी ज्या विषयांना प्रॅक्टिकल नाही आहेत त्याच्या बाबतीत 2च पॅरामीटर मग राहतील, एक इंटरनल असेसमेंट आणि दुसरं युनिव्हर्सिटी एक्झामचं. आता बा फॉर द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन पेपर विल बी सेट ऑफ 70 मार्क. युनिव्हर्सिटीची एक्झाम जी असेल ती 70 मार्काची असेल आणि 3 hours ड्युरेशन, 3 तासाचा पेपर आणि 70 मार्काची एक्झाम, असं युनिव्हर्सिटीची एक्झाम असेल. ही कशी होईल हे आपल्याला सांगितले त्यांनी. 70 मार्काची होईल युनिव्हर्सिटीची. मग राहिलेत 30 मार्क ते ह्या दोघांमध्ये डिवाइड होतील. आता जिथं प्रॅक्टिकल एक्झाम नाही तिथं प्रॉब्लेम्स नाही, तिथं इंटरनल असेसमेंटलाच 30 मार्क असतील. त्याच्या संदर्भात काही माहिती सांगितली का पाहूया. इव्हॅल्युएशन विल बी डन ऑन कंटिन्युअस बेसिस 3 टाइम during each semester. Internal assessment will be of 13 marks. The college need to adopt any 3 out of the following method of internal assessment. आता यांनी सांगितले की खाली दिलेले जे काही पॅरामीटर आहेत पुन्हा इथं ABCDEFG ह्याच्यामधले तुमच्या कॉलेजने अडॉप्ट करायचं आहे एनी 3 आउट ऑफ फॉलोइंग. ह्या खाली दिलेल्या ह्या घटकांपैकी कुठलेही 3 तुमच्या कॉलेजने अडॉप्ट करायचे म्हणजे निवडायचे आहेत आणि त्या 3 घटकांचा सेम टाईममध्ये आणि कंटिन्युअसली काय करायचं इथं 3 टाइम ड्युरिंग इच सेमिस्टर. प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक ठराविक कालखंड विचारात घेऊन म्हणजे काही वेळ द्यायचा आहे त्याला, त्या टायमिंगमध्ये थोडी टायमिंग देऊन त्या टायमिंगमध्ये हे 3ही पार्ट आपल्याला कंप्लीट करायचे जे तुम्ही निवडणार आहात आणि त्याच्या बेसवरती तुम्हाला 30 मार्क द्यायचे. मग आता याचा विचार करा की 3 पार्ट आपल्याला निवडायचे असेल. सपोज तुम्ही रिटन एक्झाम एक ठेवली तर त्याला 10 मार्क ठेवावे लागतील. प्रोजेक्ट ठेवला, प्रोजेक्टसाठी 10 मार्क ठेवायला लागेल. असेसमेंट तुम्ही ठेवली तर त्याच्यासाठी जे निवडाल त्या प्रत्येकाला 10-10 मार्क. अशा पद्धतीने ह्या 3 गोष्टी तुम्हाला ते सेमिस्टर संपेपर्यंत एक
ठराविक वेळ देऊन एकाच वेळी ते घ्यायचे नाहीत, विशिष्ट वेळ त्याला ठेवायची आहे आणि त्या वेळेनुसार मुलांना सांगून त्यांच्याकडून हे काम पूर्ण करून घ्यायचे. त्याचे तुमचे टोटल 30 मार्क होतील आणि 70 मार्काची एक्झाम. आता हे इथं दिलेल्या माहितीवरून आपण सांगितलं युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेल्या पत्रिकानुसार अभ्यासक्रमानुसार. आता इथं मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतोय. प्रथम तुम्हाला रिटर्न एक एक्झाम 10 मार्काची असू शकते. जे 7 ते 8 पॅरामीटर होते ते इथं घेतलेले आहेत मी. म्हणजे एक रिटर्न एक्झाम घेता येते तुम्हाला. काही क्विज निर्माण करता येतात, प्रश्नसंच, प्रेझेंटेशन म्हणजे PPT वगैरे तयार करून तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता. ओरल एक्झाम घेता येते, ओरल तोंडी घेता येते. प्रोजेक्ट काही देता येऊ शकतात, असाइनमेंट देता येते, ट्युटोरियल देता येतात. आता हे डिपेंड आहे याच्यातले कोणतेही 3 घटक निवडायचे आणि त्या तिन्ही घटकांना 10-10 मार्क असणार आहे. एक ठराविक वेळेमध्ये म्हणजे ह्या महिन्यामध्ये जर एक याच्यातला घटक रिटर्न एक्झाम घेतली तर काही 1, 2, 3 आठवड्याने किंवा 1 महिन्यानंतर तुम्हाला दुसरी असाइनमेंट आणि पुन्हा 1 महिन्यानंतर पुढच्या याच्यातला एखादा प्रोजेक्ट वगैरे प्रेझेंटेशन वगैरे कॉलेज ठरवू शकतं काय घ्यायचं. त्यानुसार तुमच्या एक्झाम होतील. 10-10 मार्क ह्या एक्झामला असतील आणि हे 30 मार्क तुमचे इथं इंटरनलचे असणार आहे. देन सेकंड पार्ट आहे सेमिस्टर एक्झाम, म्हणजेच युनिव्हर्सिटीची एक्झाम होते इथं 70 मार्काची आणि ही इंटरनल 30 मार्क. असे टोटल तुमचे एका विषयाचे 100 मार्क होतात. म्हणजे इकॉनॉमिकच्या बाबतीत तर असंच असणार आहे, ही परीक्षा अशी होणार आहे. ठीक आहे. आता सिलेबस पाहूयात. ह्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये जे आपण बिझनेस इकॉनॉमिक मायक्रोचा फर्स्ट पार्ट पाहतो त्यामध्ये कोणता आणि किती सिलेबस दिलेला आहे. पहिला याच्यामध्ये युनिट टायटल म्हटल्यावरती आपण त्याला प्रकरण म्हणूयात. युनिट टायटल म्हणजेच प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये इंट्रोडक्शन अँड बेसिक कन्सेप्ट आहेत. कशाच्या? मायक्रो इकॉनॉमिकच्या बेसिक कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये ज्या काय असतील त्या कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला सूक्ष्म अर्थशास्त्राचे अभ्यास आहे. त्यानंतर कंझ्युमर बिहेवियर हा पार्ट आपण 12वीमध्ये अभ्यासलेला आहे. कंझ्युमर बिहेवियर म्हणजे उपभोक्त्याचं वर्तन कसं असतं, ज्याच्यामध्ये उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी म्हणजे एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता, असा जो काही पार्ट आपण अभ्यासलेला होता तो या ठिकाणी अभ्यासायला आहे. देन तिसरं प्रकरण आहे डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस, मागणी आणि पुरवठ्याचं विश्लेषण आहे. पुन्हा हे देखील आपण 12वीमध्ये अभ्यासलेलेच होते. ते सेपरेट आता प्रकरणं आलेले आहेत. तर कसे आहेत काय आहेत ते तुम्ही सिलेबस डिटेलमध्ये अभ्यासल्यानंतर कळेल. इथं दिलेलं आहे, एवढं आपण त्याच्यात खोलवर आत्ता सध्या जात नाही. सुरुवातीला फक्त वरवरती त्याचा नजर टाकते आपण. चौथं एक प्रकरण आहे प्रोडक्शन अनालिसिस, उत्पादनाचे विश्लेषण. याच्यातही काही लॉ वगैरे दिसत आहेत आपल्याला, लॉ ऑफ रिटर्न टू स्केल किंवा इतर लॉ दिसत आहेत, म्हणजेच नियम दिसत आहेत. हे सगळे आपल्याला अभ्यासाला आहेत. FYच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये 4 प्रकरणं आहेत इकॉनॉमिकची. हे 4 प्रकरणांचा अभ्यास ह्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आता आपल्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी थांबूयात. यानंतर आपण प्रत्यक्ष ह्या सिलेबसची माहिती घेऊयात आणि मग त्याच्यातल्या कन्सेप्ट अभ्यासायला सुरुवात करूया. ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओच्या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील किंवा इतर जे काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर ते प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा, जेणेकरून आपल्याला पुढचा व्हिडिओ बनवताना त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कव्हर करता येतील आणि बाकीचाही अभ्यास आपल्याला पुढं चालू करता येईल. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीनं महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.